नमस्कार. मी डॉक्टर रोहन न्यायाधीश. तुम्ही ऐकत आहात सायबर सुरक्षा अभियान. सायबर कथा फसवणुकीच्या जाळ्यातून डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासंबंध आणि खऱ्या घटनांमधून सायबर सुरक्षेचे धडे. या मालिकेच्या तिसऱ्या भागात तुमचं मन वाचून आहे. आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. कारण हा गुन्हा फक्त तुमचं अकाउंट हॅक करत नाही, तो तुमची ओळख चोरतो, तुमची प्रतिष्ठा उद्ध्वस्त करतो, तुमचं मानसिक संतुलन देखील बिघडवतो, नातेसंबंधांमध्ये संशय निर्माण होतो आणि काही व्यक्तींना तर नैराश्याच्या टोकापर्यंत घेऊन जातो. होय, आज आपण बोलणार आहोत फेसबुक आणि इंस्टाग्राम हॅकिंग, फेक प्रोफाईल्स, फोटो मॉर्फिंग, डीप फेक टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया मॅनिप्युलेशनचं काळं वास्तव याबाबत. आजचा हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. कारण आज सोशल मीडियावर आपला फोटो, आपला आवाज, आपली ओळख ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सर्वात समोर उपलब्ध आहे. आणि सायबर क्रिमिनल्स याच माहितीचं शस्त्र बनवत आहे. पुढची काही मिनिटं अत्यंत लक्ष देऊन ऐका. कारण कदाचित तुमचं नाव, तुमचा फोटो किंवा तुमची आयडेंटिटी आत्ताच कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वापरली जात असेल. एक फेक प्रोफाईल आणि उद्ध्वस्त आयुष्य. एक फेक प्रोफाईल आणि आयुष्य उद्ध्वस्त. एका कॉलेजमधल्या विद्यार्थिनीला अचानक तिच्या मैत्रिणीचा फोन आला. तुझा दुसरा इंस्टाग्राम अकाउंट आहे का? ती गोंधळली. कारण तिथं दुसरं अकाउंट नव्हतंच. तिनं प्रोफाईल लिंक उघडली. तिचेच फोटो, तिचंच नाव, तिच्यासारखंच बायो, तिच्याच कॉलेजची माहिती, सगळं अगदी खरं वाटावं असं. पण अकाउंट फेक होतं. त्या फेक प्रोफाईलवरून अनेकांना मेसेज जात होते. काहींना अश्लील चॅट्स, काहींना पैशाची मागणी, काही बॉईजना पर्सनल मेसेजेस आणि तिचे एडिटेड फोटोज सर्क्युलेट केले जात होते. एका फेक अकाउंटनं तिचं पूर्ण सोशल लाईफ बदलून टाकलं. लोकांनी कसं विचारायला सुरुवात केली. काहींनी विश्वास ठेवला, काहींनी तिच्यापासून अंतर ठेवलं, काहींनी तिलाच दोष दिला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिनं काहीच केलं नव्हतं. पण डिजिटल जगात कधी कधी पुरावा खोटा असला तरी लोक त्याला सत्य समजतात. फेक प्रोफाईल म्हणजे नेमकं काय? सायबर क्रिमिनल्स सगळ्यात आधी काय करतात माहिती आहे? ते तुमचं निरीक्षण करतात. तुमचे पब्लिक फोटोज डाउनलोड करतात, तुमचं नाव कॉपी करतात, बायो कॉपी करतात, म्युच्युअल फ्रेंड्स ॲड करतात आणि तयार करतात क्लोन अकाउंट. हा अकाउंट इतका वळीवर दिसतो की तुमच्या जवळचे मित्र देखील फसू शकतात. कधी कधी क्रिमिनल जुन्या अकाउंट सारखात युजर नेम, कधी कधी सायबर क्रिमिनल जुन्या अकाउंट सारखात युजर नेम ठेवतात. उदाहरणार्थ, ओरिजिनल अकाउंट रिया_पाटील आणि फेक अकाउंट रिया.पाटील_. हा फरक जवळजवळ लक्षातच येत नाही. मग या फेक अकाउंटचा वापर होतो पैसे उकळण्यासाठी, रिलेशनशिप फ्रॉडसाठी, सेक्सटॉर्शनसाठी, बदनामीसाठी, पॉलिटिकल प्रोपागंडासाठी आणि इमोशनल मॅनिप्युलेशनसाठी. काही वेळा फेक प्रोफाईलचा वापर करून क्रिमिनल्स तुमच्या मित्रांकडून पैसे मागतात. इमर्जन्सी आहे, UPI करा, फोन बंद आहे आणि लोक विश्वास ठेवतात कारण प्रोफाईल तुमच्यासारखंच दिसतं. फोटो मॉर्फिंग आणि डीप फेकचा धोका. आता सर्वात धोकादायक फोटो मॉर्फिंग. त्यामध्ये तुमचा साधा फोटो घेतला जातो आणि AI टूल्स किंवा एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून तो पूर्णपणे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये टाकला जातो. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हे तर खूप सोपं झालं. एका सेल्फीवरून तयार होऊ शकतात फेक न्यूड इमेजेस, फेक रोमांटिक व्हिडिओज, डीप फेक रील्स, व्हॉइस क्लोनिंग आणि
मॅनिप्युलेटेड कन्व्हर्सेशन्स. पूर्वी अशा एडिटिंगसाठी प्रोफेशनल स्किल्स लागत होत्या. आज मोबाईल ॲप्समध्ये हे सगळं काही सेकंदात होतं. त्यामुळं सायबर क्रिमिनल्सना एक नवीन शस्त्र मिळालं, डिजिटल ब्लॅकमेल. त्या victimला एडिटेड कंटेंट पाठवलं आणि मग सुरू होतं मानसिक टॉर्चर. पैसे पाठवा, नाहीतर व्हायरल करू, तुमच्या फॅमिलीला पाठवू, ऑफिसमध्ये शेअर करू. victim पॅनिक होतो, कारण त्याला माहीत असतं लोक आधी पाहतात, नंतर विचार करतात. नाशिक केस स्टडी. नाशिकमधल्या एका तरुणाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आहे. प्रोफाईल फोटो, एक आदर्शक मुलगी, म्युच्युअल फ्रेंड्स होते. प्रोफाईल जेन्युइन वाटत होते. चॅट सुरू झालं. काही दिवसात फ्रेंडशिप झाली, नंतर रोमॅन्टिक कन्व्हर्सेशन. एक दिवस व्हिडिओ कॉल आला, पण कॉलमध्ये समोरची व्यक्ती कॅमेरा बंद ठेवत होती. विक्टिमला काही संशय आला नाही. 2 दिवसांनी त्याच्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला. त्याचा चेहरा एका अश्लील क्लिपमध्ये एडिट केलेला होता आणि सोबत मेसेज, 50,000 रुपये पाठवा, नाहीतर हा व्हिडिओ फॅमिली आणि सोशल मीडियावर अपलोड करू. तो घाबरला. त्यानं पैसे पाठवण्याचा विचार केला, पण नंतर सायबर कंप्लेंट करण्यात. इन्व्हेस्टिगेशन केल्यावर लक्षात आलं ही पूर्ण ऑर्गनाइज गँग होती. फेक फिमेल प्रोफाईल्स, प्री रेकॉर्डेड क्लिप्स, AI वॉलपेन टूल्स आणि एक्स्ट्रॉर्टन स्क्रिप्ट वापरले जात होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्हिडिओ पूर्णपणे फेक होता, पण इमोशनल प्रेशर इतकं जास्त होतं की विक्टिमला सत्य विचारायला वेळ मिळाला नाही. क्रिमिनल सायकोलॉजी. सायबर गुन्हेगार टेक्नॉलॉजीपेक्षा सायकोलॉजीचा जास्त वापर करतात. त्यांना माहीत असतं लोकांना सर्वात जास्त भीती कशाची वाटते. बदनामी, सोशल शेम, रिलेशनशिप डॅमेज, फॅमिली रिॲक्शन, पब्लिक एम्बॅरसमेंट. म्हणून ते विक्टिम्सवर इमोशनल अटॅक करतात. ते अर्जन्सी तयार करतात. आत्ता पैसे पाठवा, 2 मिनिटात व्हायरल करू, पोलीस कंप्लेंट करतो, तुमच्या कॉन्टॅक्टचा पाठवतो. हे खरं तर सायकोलॉजिकल वॉरफेअर असतं. विक्टिम पॅनिकमध्ये लॉजिकल थिंकिंग हरवतो आणि क्रिमिनल्स याच क्षणाची वाट पाहत असतात. सायबर फॉरेन्सिक कसं काम करायचं? लोक विचारतात, फेक अकाउंट बनवणारा पकडला जाऊ शकतो का? उत्तर आहे हो, नक्कीच. कारण डिजिटल वर्ल्डमध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटी ट्रेस होते. सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनलाइज केलं जातं IP लॉग, लॉगिन टाइम स्टॅम्प्स, डिव्हाइस फिंगरप्रिंट्स, ब्राउझर पॅटर्न्स, रिकव्हरी ईमेल्स, लिंक मोबाईल नंबर्स, पेमेंट वॉलेट्स, मेटा डेटा, क्लाउड बॅकअप्स. कधी कधी आरोपी VPN वापरतो, पण तरीही अनेक चुका होतात. उदाहरणार्थ रियूज डिव्हाइस, सेम ब्राउझर, लिंक पेमेंट ॲप, सिम रजिस्ट्रेशन, लोकेशन लिंक. या छोट्या चुका इन्व्हेस्टिगेशन करताना मोठा पुरावा ठरतात. डिजिटल एव्हिडन्स शांत असतं, पण खोटं बोलत नाही. सोशल मीडियावर लोकांच्या सगळ्यात मोठ्या चुका. आज अनेक लोक अनलाईनली स्वतःची माहिती क्रिमिनल्सना देत असतात. उदाहरणार्थ पब्लिक प्रोफाईल ठेवणं, अननोन फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणं, पर्सनल फोटोज ओपनली अपलोड करणं, लाईव्ह लोकेशन शेअर करणं, बर्थडे, स्कूल, मोबाईल नंबर पब्लिकली ठेवणं, ओनली मी, प्रायव्हसी सेटिंग्स न वापरणं. क्रिमिनल्ससाठी ही माहिती म्हणजे इंटेलिजन्स डेटा असते. तुमच्या एका पोस्टवरून त्यांना समजू शकतं तुम्ही कुठे राहता, कुणासोबत आहात, रिलेशनशिप स्टेटस काय आहे, तुमचं रुटीन काय आहे, तुम्ही इमोशनली वल्नरेबल आहात का. सोशल मीडिया हे फक्त एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म नाही आहे, ते डेटा कलेक्शन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. महिलांना टार्गेट करणारे स्कॅम्स. महिलांना टार्गेट करणारे सायबर क्रिमिनल्स झपाट्यानं वाढत आहेत. विशेषतः फेक मॉडेलिंग ऑफर्स, कास्टिंग स्कॅम्स,
इंस्टाग्राम कोलॅब फ्रॉड्स, फेक मॅरेज प्रपोजल्स, एडिटेड इमेज ब्लॅकमेल, इम्पर्सनेशन प्रोफाईल्स. काही क्रिमिनल्स पहिल्यांदा फ्रेंडशिप करतात, नंतर ट्रस्ट बिल्डअप करतात, मग हळूहळू प्रायव्हेट फोटोज मागतात किंवा डिसॅम्पलिंग मेसेज वापरायला सांगतात. ही खूप मोठी रेड फ्लॅग आहे. तर कोणी सतत सिक्रेसी इन्सिस्ट करत असेल तर सावध व्हा. प्रोफेशनल एजन्सी कधीही सोशल मीडिया डीएमवरून अशा प्रकारे पर्सनल फोटोज मागत नाही. टीनेजर्स आणि स्टुडंट हे सगळ्यात जास्त वल्नरेबल का? आज स्कूल आणि कॉलेज स्टुडंट सगळ्यात मोठ्या प्रमाणावर टार्गेट होतात, कारण ते ऑनलाईन जास्त ॲक्टिव्ह असतात आणि इमोशनल मॅनिप्युलेशन पटकन काम करतात. स्कॅमर्स फ्रेंडशिप सुरू करतात गेमिंग ॲप्सवरून, स्नॅपचॅट्स वापरून, इंस्टाग्राम डीएम्सवरून, डिस्कॉर्ड सर्व्हर्सवरून, आणि नंतर सुरू होतं सायबर बुलिंग, न्यू डिमांड्स, अकाउंट हायजॅकिंग, इमोशनल ब्लॅकमेल, पीएम प्रेशर. काही स्टुडंट्स भीतीमुळं पॅरेंट्सना सांगत नाहीत. यामुळं सिच्युएशन आणखी गंभीर होते. म्हणून डिजिटल पॅरेंटिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. पॅरेंट्सनी फक्त फोन देणं पुरेसं नाही आहे, डिजिटल अवेअरनेस देणं सुद्धा आवश्यक आहे. कायदेशीर मदत आणि तक्रार प्रक्रिया. जर फेक प्रोफाईल तयार झाला असेल किंवा तुमचा फोटो मिसयूज झाला असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट घाबरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुरावे डिलीट करू नका. ताबडतोब स्क्रीनशॉट घ्या, प्रोफाईल URL सेव्ह करा, चॅट्स एक्सपोर्ट करा, लिंक्स जतन करा, युजर नेम्स लिहून ठेवा, पेमेंट प्रूफ सुरक्षित ठेवा. नंतर संबंधित प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा. cybercrime.gov.in वर कंप्लेंट करा. 1930 हेल्पलाईनवर संपर्क करा. जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला भेट द्या. भारतीय कायद्यानुसार आयडेंटिटी थेफ्ट, मॉर्फिंग, इम्पर्सनेशन, ऑनलाईन ब्लॅकमेल हे गंभीर सायबर ऑफेन्सेस आहेत. गोल्डन आवर, पहिले 2 तास. सायबर फ्रॉडमध्ये पहिले 2 तास अत्यंत महत्त्वाचे असतात. पण विक्टिम्स पॅनिक होऊन काय करतात? अकाउंट डिलीट करतात, चॅट्स डिलीट करतात, स्क्रीनशॉट डिलीट करतात, पुरावे रिमूव्ह करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. इन्व्हेस्टिगेशनसाठी प्रत्येक डिजिटल ट्रेस महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ टाइम स्टॅम्प्स, कॉल रेकॉर्डिंग्स, पेमेंट रिसिप्ट्स, ट्रान्झॅक्शन IDs, ईमेल हेडर्स, URLs, युजर नेम, हे सर्व इव्हिडन्स चेन तयार करतात. रिमेंबर, जे तुम्हाला इनसिग्निफिकंट वाटतं तेच इन्व्हेस्टिगेटरसाठी सर्वात मोठा पुरावा असू शकतो. प्रिव्हेन्शन फ्रेमवर्क. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? इंस्टाग्राम आणि फेसबुकसाठी बेसिक सुरक्षा नियम काय ते बघूया. 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन करा. स्ट्रॉंग आणि युनिक पासवर्ड वापरा. पब्लिक प्रोफाईल मर्यादित ठेवा. अननोन फॉलोअर्स रिमूव्ह करा. पर्सनल माहिती कमी शेअर करा. लॉग इन अलर्ट्स इनेबल करा. थर्ड पार्टी डिस्कनेक्ट करा. क्लोज फ्रेंड्स लिंक्स केअरफुली वापरा. क्लाउड बॅकअप सुरक्षित ठेवा. सस्पिशियस लिंक्सवर क्लिक करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, ऑनलाईन ट्रस्ट करण्याआधी व्हेरिफिकेशन करा. इमोशनल रिकव्हरी मेसेज. जर तुम्ही अशा प्रकारचा सायबर क्राईमचे व्हिक्टीम असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार प्रोफेशनल मॅनिप्युलेटर्स असतात. ते तुमच्या भावनांचा वापर करतात. नाच बाळगू नका, शांत राहू नका, रिपोर्ट करा, बोलून दाखवा, मदत घ्या. कारण सायन्समुळं आरोपीला अजून व्हिक्टिम्स मिळतात. आणि लक्षात ठेवा, डिजिटल अटॅक झाल्यामुळं तुमची किंमत कमी होत नाही. आजच्या काळात तुमचा चेहरा, तुमचा फोटो, तुमचा आवाज आणि तुमची ऑनलाईन आयडेंटिटी हे सर्व डिजिटल ॲसेट झालेत. पूर्वी लोक आयडेंटिटी कार्ड चोरी करायचे, आज आयडेंटिटी क्लोन केली जाते. पूर्वी फोटो अल्बम लॉक करावे लागत होते,
आज प्रायव्हसीसाठी लॉक करावे लागतात. सोशल मीडियावर पॉप्युलॅरिटी मिळवताना प्रायव्हसी हरवत नाही ना, हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एक फेक प्रोफाईल, एक मॉफ फोटो किंवा एक डीप फेक व्हिडिओ तुमच्या वास्तविक आयुष्यावर हल्ला करू शकतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत व्हॉट्सअप स्कॅम्स, पीक व्हॉट्सअप, OTP फ्रॉड आणि APK मालवेअरचा सापळा. मी डॉक्टर रोहन न्यायाधीश तुमची रजा घेतो. सुरक्षित राहा, सजग राहा आणि डिजिटल राहा. आत्ताच आपण ऐकलं सायबर सुरक्षा अभियान भाग 3, फेसबुक इंस्टाग्राम हॅकिंग, फेक प्रोफाईल आणि मॉर्फिंगचं सत्य. लेखक डॉक्टर रोहन न्यायाधीश. अभिवाचन योगेश शांगणेकर. कथेला जिवंत करणारा आवाज.